हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती आहे विदर्भ मराठवाडा स्पेशल शिंगोळी. ही रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. आज मी विदर्भ मराठवाडा या ठिकाणची शेंगोळी ही रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य इथे घेतले, भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, धणे घेतलेले आहे, जिरं, आलं आणि लसूण. याच्यानंतर इथे घेतलेलं आहे कुळथाचं पीठ घेतले तयार मी. इथे घेतलेलं आहे मीठ, लाल मिरची पावडर, हळद आणि हिंग. एवढे साहित्य मी शेंगोळे बनवण्यासाठी वापरणार आहे. सगळ्यात अगोदर मी आता हे वाटण तयार करते. मिरच्या तिखट नाही, तुम्हाला तिखट पाहिजे तिखट मिरच्या घेऊ शकता. कमी तिखटाच्या घेतल्यात मी. सगळं आपण वाटण करून घेऊया. बारीक वाटण करून घ्यायचं. नंतर आपण शेंगोळ्याचं पीठ तयार करणार आहोत. ही शेंगोळी कुळथाच्या पिठाची करणार आहेत. थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेते. आपल्याला जेवढे शेंगोळे बनवायचे त्या अंदाजाने आपण पीठ घ्यायचं. त्याच्यात टाकणार आहोत थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, मीठ, आलं लसूण वगैरे आपण त्या वाटणात टाकलेलं आहे. आपण जे वाटप केलेलं आहे त्याच्यात टाकलेलं आहे. थोडं वाटण पण टाकायचं. आता हे आपण पीठ मळून घ्यायचं. पाण्याची गरज असली तर टाकायचं पाणी. आता सगळं मिक्स करून घ्यायचं. नंतर पाणी टाकूया थोडं थोडं. गोळा तयार करून घ्यायचा. एकदम पातळसुद्धा नाही, मध्यम असं. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्टसुद्धा नाही. शेंगोळी होतील इतपत आपल्याला पीठ मळायचं आहे. मध्ये आपण जे वाटण केले ते टाकूया. हिरवी मिरची, कोथिंबीर, धणे, लसूण, आलं आणि जिरं याची पेस्ट टाकली. चांगलं परतून घ्यायचं आपण तेलामध्ये. पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये कुळथाचं पीठ हे गरम असतं, त्यामुळे ते थंड असं असेल वातावरण त्यावेळी खायला मजा येते. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे वाटण. त्यात मसाले टाकूया आपण. थोडे काश्मीरी मिरची थोडी घातली आपण. हिरवी मिरची वापरलेली नाही, त्याच्यामुळे इथे तिखट मिरची पावडर वापरलेली नाही. थोडेसे हळद, धणा आपण अख्खा वाटणमध्ये टाकलेलं आहे. थोडंसं हिंग. जास्त साहित्य लागत नाही शेंगोळीसाठी. तुम्ही मिक्स पिठाचे सुद्धा, ज्वारी, बाजरी वगैरे शेंगोळे त्याचे सुद्धा छान येतात. मसाला छान तळून आले. आता आपण त्याच्यात
पाणी टाकणार आहोत. आपण जे वाटण केले त्या मिक्सरमधल्या भांड्यातलं पाणी आपण टाकणार आहोत. छान सुगंध येतो आहे मसाल्याचा. तर आपण पाणी टाकूया. आपल्याला ह्या पाण्यामध्ये शेंगोळे शिजवायचे, त्याच्यामुळे आपण त्याच्यात पाणी जास्त घालूया. मीठ घालूया. त्याचप्रमाणे मीठ घालूया. आपण त्या पिठामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे. ते पाणी आपल्याला उकळून घ्यायचं. जे आपण रस्सा बनवलं आहे तो थोडं पातळच ठेवायचा, कारण शेंगोळे टाकल्यानंतर ते घट्ट होणार आहे. आता थोडंसं आपण शेंगोळीचं पीठ जो आहे तो सुद्धा मिक्स करणार आहोत. आपण कसं पण देऊ शकतो. मी असं सुद्धा दिले, सरळसुद्धा तुम्ही टाकू शकता. आता मी ह्याच्यात टाकते. पाणी छान उकळलेलं आहे, म्हणजे रस्सा चांगला उकळून घेतले. त्याच्यात आपण हे शेंगोळे सोडूया. लहान मोठे कसे पण तुम्ही करू शकता. शिजण्यासाठी थोडं रस्सा आपल्याला पातळ करावं लागतं, जास्त करावं लागतं. जस तशी शेंगोळे शिजत जातील तसं ते घट्ट होत जाणार. हा घेतलेले शेंगोळे साईड बनवण्यासाठी पीठ घेतलेला तो सुद्धा आपण जरा त्याच्यात मिक्स करू, म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे ती ठीक होईल, म्हणजे घट्टसर होईल ग्रेव्ही. कुळिथाचं पीठ असल्यामुळे ते टेस्टला पण छान लागणार. त्याच्यात आपण टाकूया. ते छान उकळी आणू यायला, कळकळून उकळी यायला पाहिजे. आणि त्यांच्यामध्ये नंतर आपण शेंगोळी सोडून द्यायचं. आपण अर्धवट झाकण ठेवूया, म्हणजे ओतूसुद्धा जाणार. आता मीठ बघायचं बरोबर आहे की नाही ते. मीठ पाहिजे. उकळू द्यायचं. थोडं अर्धवट झाकण ठेवायचं. आपल्याला जेवढा पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी टाकू शकतो, म्हणजे रस्सा आपल्याला तेवढा मिळेल. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते. तर आता शेंगोळे आपली शिजलेले आहे. ते साईज मोठी झाली त्याची, पण टाकली तेव्हा एकदम पातळ होते. तर बघा छान शिजलेले. आता आपण गॅस बंद करूया. आपल्याला जेवढं ग्रेव्ही पाहिजे तेवढी आपण घट्ट केलेलं होईल.
हे तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा असंच चमच्याने खाऊ शकता, चमचा वाटी घेऊन असं. आणि सूपप्रमाणे सुद्धा तुम्ही असं पिऊ शकता. मी बनवलेली कुळथाचे शिंगोळे ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा करून पहा. थँक्यू.